नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. स्वागत करते मी सर्वांचं. आपलं सर्वांचं हक्काचं चॅनल भगवद्गीता शिकण्यासाठीचं नाद संस्कृतीचं. या चॅनलवर आपण भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही जे संस्कृतमधून श्लोक, अष्टक वगैरे आहेत त्यांचा पण आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. हे मुद्दाम सांगावं लागतं. जुन्या सबस्क्रायबर्सना माहिती आहे, पण जे नवीन जोडल्या गेलेले आहेत चॅनलला त्यांच्यासाठी मी मुद्दाम पुन्हा सांगत आहे. तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या आपला 4था अध्याय चालू आहे. 3 अध्याय आपले कंप्लीट झालेले आहे आणि 4थ्या अध्यायाचे आपण 25 आणि 26 हे 2 श्लोक आपण घेणार आहोत. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय श्लोक 25 आणि 26. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 श्लोक देण्याचा, 2-2 श्लोक सांगण्याचा आणि प्रयत्न करत आहोत आणि पुन्हा एखाद्या त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा थोडा अर्थ पण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण सुरू करूया श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय 25वा श्लोक. अवघड वाटत असल्यास अवघड वाटो किंवा सोपं वाटो, पण पुस्तक आपल्याला समोर ठेवावं लागणार आहे शिकायचं म्हटल्यावर, आणि पुस्तकावर बोट ठेवून आपल्याला वाचायला सुरुवात करावं लागणार आहे. समजण्यासाठी, वाचता येण्यासाठी आपल्याला किताब समोर ठेवायची, बोट वळीवर ठेवायचे आणि कान व्हिडिओकडे ठेवायचे. सुरू करूया आपण 25वा श्लोक. दैवमेवापरे यज्ञं दैवमेवापरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति दैवमेवापरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. आपलं म्हणताना चुकलं आहे. आपण पहिल्या ओळीत दुसरी ओळ भरली, माफ करा. आपण सुरुवातीची ओळ घेतोय. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. पुन्हा एक वेळेस घेते मी तो श्लोक. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. 26वा श्लोक घेऊ आपण. श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति.
श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. श्रोत्रादीनि इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. पुन्हा एक वेळेस श्लोक घेते तो. श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. 2 श्लोक आपण 26पर्यंत 25 आणि 26 हे 2 श्लोक आज घेतले. आपण काय करूया आता पुन्हा वरचे 3 आणि हे 2 असे 5चे आपण एकदा पुन्हा उजळणी घेऊया. 22 पासून सुरू करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थो अध्यायः. श्री भगवान उवाच. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. पुढचे श्लोक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण गीता कशासाठी शिकतो आहोत याचा आपण पुन्हा तीनदा विचार करत आहोत. आता ह्या अध्यायामध्ये आपल्याला कर्म समजावून सांगितलं आहे. कर्म कसं करायचं ते पण समजावून सांगितलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण अर्जुनाचा विषाद बघितला, अर्जुनाचं रुदन बघितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांख्ययोग समजावला. त्या सांख्ययोगामध्ये आत्म्याचं स्वरूप समजावलं. आणखी बरंच काही त्याच्यामध्ये समजावलं. तिसरा आपल्याला कर्मयोग सांगितला. तिसऱ्या कर्मयोगामध्ये कर्म कसं करायचं ते सांगितलं आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान आणि कर्म दोन्हींचा संगम कसा करायचा ते आपल्याला याच्यामध्ये सांगितले. तर आपण आता इथंच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, बेल नोटिफिकेशन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ आपले सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.